4 षटक 4. 15 मिनिटांमध्ये 3 षटक होणं हे अनिवार्य राहील, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. याची नोंद घ्या क्षेत्ररक्षण करणारी टीम. कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक राहणार नाही. दुपारचं सत्र ज्यावेळेस होईल त्यावेळेस ज्यावेळेस खेळाडूला आवश्यक असेल पाणी तर फलंदाजाला त्यावेळेस दिलं जाईल, याची नोंद घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कामेश आणि कामेशच्या जोडीला माही मैदानामध्ये दाखल आहेत. गोलंदाजी मार्कवर अनमोल यांच्या हातामध्ये चेंडू. 4 षटकांची लढत, 1 षटक पॉवर प्लेचं. गाव देवी चषक गोटेगरकरांचं हे दमदार आयोजन, दमदार नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत मान्य श्री महेंद्रदादा डिंगोरे, विद्यमान उपसरपंच, आणि गाव देवी स्पोर्ट क्लब गोटेगर यांचं हे दमदार आयोजन. आपण सर्व खेळाडूंच्या अंगामध्ये रंगीबेरंगी टी शर्ट पाहतायत. या विभागातील विद्यमान उपसरपंच प्रथम नागरिक ग्रुप ग्रामपंचायत गोटेगर मान्य श्री गणेशजी कांबडी साहेब, विद्यमान सरपंच यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य, त्यांचं मनापासून आभार. पहिलाच बॉल फुल टॉस, फटका दमदार, टिप अक्षरा कबरला चेंडू दन 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 करत सीमा पार. गाव देवी चषक चौका. त्यांचंही आम्ही मनापासून आभारी राहू. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होताना जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. खास करून 7 मार्च ते 9 मार्च उद्यापासून जी गोटेगर प्रीमियर लीग आहे, टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलं. उद्योगपती भिवंडी शहापूर, दिलीप शेठ धुमाळ त्यांचंही आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू, फटका दमदार है, चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगा बेहतरीन चौका. 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 8 ऑन द बोर्ड, 8 धावफलकावर. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळलाय, तिथे सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. एकदा वाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल ती 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड, 9 धाव. माही सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल, वॉट शॉट, डीप मिड विकेटला चेंडू नाही थांबणार, जाऊन पोहोचेल सीमा पार. गाव देवी चषकाचा ब्रँडेड षटकार. जर आपण पाहिली तर ती 15 धावा आहेत. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. आपण प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटं देतोय, परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता लगेचच बॉल मैदानामध्ये आत येत आहेत. 4-4 षटकांमध्ये देखील 4-4 मिनिटांमध्ये षटक होत आहेत. त्यांचंही कौतुक आपण करू खेळाडू वर्गाचं. खास करून व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान आपण करणार आहोत. मी सनी केनी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विठ्ठल मामा डिंगोरे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. सनी केनी यांच्या शुभ हस्ते विठ्ठल मामा डिंगोरे यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करतो. गोलंदाजी ट्रॅकवर दादू गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत.
स्ट्रायकर इनवर बॅटर आता कामेश आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात मैदानामध्ये राहिली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र सुंदर इथे हाताळलेला हा चेंडू. दादू गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात वेताळ स्वामी संघाकडून. वाघोबा स्पोर्ट वाघोबा या संघाची सुरुवात अतिशय दमदार. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. खास करून मी रोहन शेळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संतोष दादा भोईर व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी दादूची. नावामध्ये दादा गिर्या आणि दादूची गोलंदाजी जबरदस्त. 2 चेंडू अप्रतिम त्याने हाताळलेत. अप्रतिम गोलंदाजी करत असताना तदनंतर पुन्हा एकदा रोहन शेळके यांनाच विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते संदीप दादा बेखंडे उपस्थित आहेत. दादांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. इथे टाकलेला हा चेंडू पाकपुटला गेले. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं होईल. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. तदनंतर चिंतामण दादा डिंगोरे यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी सनी केनी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. चिंतामणजी डिंगोरे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. खास करून कालपासून आपण जर पाहिलं पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांची खूप मोठी उपस्थिती आणि ग्रामस्थांचं विशेष सहकार्य या क्रीडा स्पर्धेला राहिलंय. खास करून विद्यमान सरपंच आहेत, तदनंतर विद्यमान उपसरपंच आणि सर्वच ग्रामस्थ या स्पर्धेला एक कशी चांगली होईल याकडे पाहतायत. फटका इथे सुंदर आहे. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस. बॉल कव्हर केला. तोपर्यंत संधी माहीला 2 धावांची. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 18 धावा धावफलकावर. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. प्रत्येकाला एकत्रित आणणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनेक मित्रांची ओळख करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि सध्याच्या घडीला आई गावदेवी चषकाचा हा दुसरा दिवस. उद्यापासून खास करून गोटेगर प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेला सुरुवात होईल. अनेक धुरंधर एकमेकांच्या समोर. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गुल. का बॉस या कक्षात आपली नाणेफेकी केली जाईल. गणेशवाडी बी वर्सेस गंगा रोड. धन्यवाद. थँक्यू सनी सर. खास करून या स्पर्धेसाठी आई गावदेवी चषक आणि गोटेकर प्रीमियर लीग मध्ये जो मॅन ऑफ द सिरीज बनेल, बॅटर थोडस फास्ट येणं फार गरजेचं राहील. मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक अशी सायकल जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. राज मोटर्स शहापूर मान्य श्री संजय शेठ पांढरे साहेब यांच्या वतीने 2 सायकल आम्हाला मिळले. त्यांचं मनापासून आभार. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक असा कूलर ज्याचं सौजन्य आहे मान्य श्री योगेश डिंगोरे. उत्कृष्ट फलंदाज यासाठी कूलर सौजन्य मान्य श्री अशोक रगडे साहेब यांच्या वतीने लाभलं. त्यांचं मनापासून आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक असं टी शर्ट सौजन्य ए स्पोर्ट डबल ए स्पोर्ट शहापूर अर्थातच अतिश भांडे अमित भांडे त्याचे प्रोप्रायटर आहेत. त्यांच्या वतीने लाभलं. त्यांचं मनापासून आभार. उदयमुख खेळाडू यासाठी रॉयल स्पोर्ट शहापूर प्रोप्रायटर यश वेखंडे यांच्या वतीने एक आकर्षक अशी बॅट. त्यांचे मनापासून आभार. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. दादूची गोलंदाजी जबरदस्त राहिल्या. या षटकाचा विचार केला फक्त 3 धावा ज्या मात्र दादूने खर्च केल्यात आणि वेताळ स्वामीला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलाय. खास करून या स्पर्धेसाठी सामनावीर साठी लिटल हर्ट केक शॉप आणि गणेश स्वीट्स यांच्याकडून पेस्ट्री आणि कुकीज आहे. संदेडी जमीतला
मैदान खास करून जे मात्र बनवलंय त्या सर्वांचं आपण खास करून सहर्ष स्वागत करू. त्यामध्ये आईगाव देवी स्पोर्ट क्लब गोटेगर आहेत, विद्यमान उपसरपंच मान्य श्री महेश दादा डिंगोरे साहेब आहेत आणि तदनंतर विद्यमान सरपंच या गावचे प्रथम नागरिक गणेश दादा कांबडी यांचं कार्य या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर चांगलं पाहायला मिळतं आणि प्रत्येकाच्या अंगावर जे रंगीबेरंगी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतं त्याचंही सौजन्य तब्बल खेळणाऱ्या 20 टीम त्यासाठी पुरस्कर्ते टी शर्टचे गणेशदादा कांबडी विद्यमान सरपंच त्यांचं मनापासून आभार. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर अमोल, अमोलचा बॉल फुल टॉस, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग खराब आहे परंतु फेकी देखील तितकीच खराब पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवर येतील. गणेशवाडी बी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी व्यासपीठाशी लवकरात लवकर संपर्क साधावा. गणेशवाडी बी आतापर्यंत आपण ए पाहिले, म्हणजे संघ गोटेगर ए, गोटेगर बी, आता डबल ए गंगा रोड यानंतर इन ऍक्शन मध्ये आपल्या कवर धाव संख्या 20. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमोल तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे टाकलेला बॉल बिग हिट केला, फटका दमदार, फटक्यात वजन, धावा अर्धा डझन. आईगाव देवी चषक षटकार. यांच्या बॅट मधून अमोल यांच्यावर आक्रमण करत असताना बॅटर कामेश वाघोबा स्फोट वाघोबा. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते ते बनतील आता दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. कामेशच्या बॅटिंगचे षटकार. येथील क्षेत्ररक्षक भरपूर चांगला. एक सिंगल आली या बॉलवर. कामेश यांच्या पाठमधून संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 33 धावा. धावफलकावर षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना 4 षटकांचा सामना, 4 षटकांची लढत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना, दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. 2च क्रमांक या स्पर्धेमध्ये. कामगिरी कशी होती ती आपल्याला पाहायचं. दुसऱ्या दिवसामध्ये 2 अर्धशतक गणेश डिंगोरेच्या नावावर आहेत, 2 अर्धशतक कल्पेशच्या नावावर आहेत, 2 समालोचक आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू, बॅटचे चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न भरपूर चांगले होताना पाहायला मिळाले. एक सिंगल आली. 2 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. धावफलकावर धावसंख्या वाढेल 34. 34 धावा धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. दर्जेदार आयोजन. ज्या प्रकारचं महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये नाव झालंय गोटेगर बीचं, त्याच प्रकारचं A1 क्वालिटीचं आयोजन, A1 क्वालिटीचं नियोजन सध्याच्या घडीला आईगाव देवी स्पोर्ट क्लब गोटेगर या टीमचं आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर अमोल, समोर कामेश. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलवर फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली या बॉलवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 35. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. संधी डीजे मितला.
दादा गणेशवाडी बी संघाचा कोणी प्रतिनिधी. चला थोडस फास्ट खेळणं गरजेचं राहील. वेताळ स्वामी क्षेत्ररक्षण ताबडतोब लावा ही विनंती सातत्यानं केली जाते. शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये आता कुणाला प्राचारण केलं जाते गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायचं. भव्य दिव्य क्रीडांगण मैदानाच्या चौफेर आपण जर पाहिलं प्रेक्षक वर्ग हळूहळू या मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही कौतुक करू आणि उद्यापासून खास करून गोटेगर गावातील प्रत्येक खेळाडू प्रत्येक ग्रामस्थ या स्पर्धेला खास करून भेट देण्यासाठी उपस्थित राहतील. कारण उद्यापासून गोटेगर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. अमोल शिंदे आलेत आता गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी. अमोल थोडीशी घाई करा ही विनंती. शेवटचं अंतिम षटक. स्ट्रायकर इनवर बॅटर कामेश. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला धावफलकावर 35 धावा आहेत. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा सामना निर्णायक हा सामना डुअर नाही. प्रत्येक संघ इथे जिंकण्यासाठी झालेला आहे. हरण्यासाठी कोणीच आलेलं नाही. हरण ही जंगलात असतात. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला अमोल शिंदे यांना आपण पाहतो. स्ट्रायकर इनवर बॅटर कामेश. पहिलाच बॉल बागपुटला गेले. फटका अतिशय दमदार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. पंचांचा इशारा. एक टप्पा का चेंडू सीमा पार. चौकार. इथे सुरुवात मैदानामध्ये या षटकाची करत असताना बॅटर कामेश एकटाच लढतोय मैदानाच्या आत. वन मॅन शो. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर चांगला आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. फेक थोडीशी इथे खराब आहे. वेताळ स्वामी टीम टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला वाघोबा स्पोर्ट वाघोबा या संघाने आतापर्यंत 41 धावा ज्या मात्र जमवलेल्या आहेत. चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धारित आपण विचार केला 4 षटकांचा सामना. आजच्या दिवसामध्ये 12 संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतील. 12 संघांमधून एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये. त्यानंतर फायनलचा सामना आहे गावदेवी गोटेगर बीच्या विरोधात. आज कोण जिंकतंय ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू खोलवर दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली. तिथे मिस फील्ड. दुसऱ्या धावेचा कॉल आणि पाहता पाहता 2 धावा याही बॉलवर येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अप्रतिम आयोजन सातत्यानं या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा सामना या मॅच मधील या स्पर्धेमधील दिवस क्रमांक 2 मधील आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. अमोलचा बॉल फुल टॉस. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकले असते. 2 धावा याही बॉलवर येतील. कासाराळी संघाचे कर्णधार आणि गोठेगर सी संघाचे कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेकीसाठी टॉस्का बॉस या कक्षाजवळ संपर्क साधायचा आहे. गोठेगर सी संघाचे कर्णधार आणि कासाराळी. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 45 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वाघोबा स्पोर्ट वाघोबा करेल. ती क्षमता कामेश खेळाडूने दाखवली. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगला आहे. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 46. शेवटचा एक चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. टॉस साठी रिपोर्टिंग करणं फार गरजेचं राहील. सातत्यानं कॉलिंग केलं जातं. दोन्ही टीम वेळेवर येणं फार गरजेचं.
वेळ फार महत्वाची वाचवणं, कारण आयोजक कमिटी जास्तीत जास्त षटकांचे सामने घेण्याचा प्रयत्न नेहमी करत असते, परंतु वेळेवर संघ उपस्थित न राहिल्यामुळे आयोजक कमिटीला एक वेगळा निर्णय घ्यावा लागतो. विकेट केला, फटका दमदार, चेंडू सीमारेषेचा भेद घेतो. व्हॉट अ शॉट, षटकार. त्यांचं कौतुक करू. दापलकवर धावसंख्या 52, 53 धावांचं लक्ष आणि त्या धावसंख्येचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केला जाईल ते ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा सुनील शेळके सर यांच्याकडे. धन्यवाद. रन कामेश याने बनवल्या. मैदानामध्ये माहीच्या पाठमधून 8 आल्या, सचिनच्या पाठमधून धावा आल्या 7 आणि बाकीच्या जे धावा आहेत त्या एक्स्ट्राच्या रूपानं इथं आपल्याला पाहायला मिळालं. 52 झालेलं आहे, 53 धावांचं लक्ष. थँक्यू. गोठेकर सी संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ या. गोठेकर सी संघाचे कर्णधार. नक्कीच या ठिकाणी रामजी डिंगोरे साहेबांना विनंती असेल की टॉस का बॉस या कक्षेमध्ये आपण यायचं आहे. आपल्या हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. यापुढील होणारा सामना कासाराळी विपक्ष गोठेकर सी. गोठेकर सी संघाचा कर्णधार नक्कीच या ठिकाणी नाणेफेकी होते. रामजी डिंगोरे उत्कृष्ट पंच यांच्या वतीने या पुढील स्पर्धेची नाणेफेकी केली जात आहे. गोठेकर सी विपक्ष कासाराळी आणि या ठिकाणी नाणेफेकी जिंकली गोठेकर सी आणि कासाराळी नाणेफेकी जिंकून या ठिकाणी
लवकरात लवकर या ठिकाणी आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नक्कीच या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या दानशूर दात्यांनी आम्हाला सढळ असते या ठिकाणी मदत केली, त्या सर्व दानशूर दात्यांचं समस्त गोठेगर वासियांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत आणि मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. वेताळ स्वामी आणि वाघोबा या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये लढत खरं तर सुरू आहे, ज्याचा पहिला डाव वाघोबाचा पूर्ण झालेला आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये त्यांनी 52 बनवले. 53चं आव्हान वेताळ स्वामीला पूर्ण करायचे. अनमोल आणि त्याच्याच बरोबर अमोल अशी ही अत्यंत महत्वाची बिनीची सालमीची जोडी वेताळ स्वामीच्या वतीने. सचिन मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करत आहेत. चांगला वेग पहिल्या चेंडूवर सचिनच्या वतीने इथे जनरेट केला गेलेला आपण पाहिलेला आहे. लेंथ बॉलचा खरं तर इथे आधार घेतलेला आहे गोलंदाज सचिनने या षटकाला सुरुवात करत असताना. पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये 37 धावांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन कामेश या फलंदाजाचं राहिलं होतं. समोर ठेवले यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सरळ बॅटने खेळला गेलेला फटका, ड्राईव्ह केलं होतं क्षेत्ररक्षकाने, थोडीशी चूक केली तिकडे. चेंडू अडवला, उचलून फेकेपर्यंत 1 धाव दरम्यान मिळालेली आपण बघत आहोत. 4 षटकांमध्ये 53चं टार्गेटचा जर आपण विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 13, 14 ते 15 धावा येणं फार गरजेचं असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. शॉट ऑफ गुडलेंथ उडवण्याचा प्रयत्न झालाय, पूल करायचा होता, फोर्सिबली प्लेड बाय बॅटर आणि यष्टी रक्षकाने अत्यंत चांगला झेल टिपला. त्याचमुळे पहिला हादरा मिळतो वेताळ स्वामी संघाला. फलंदाज अमोल बाद. नक्कीच या ठिकाणी रामजी डिंगोरे साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतोय. मी रोहनजी शेळके यांना विनंती करेल रामजी डिंगोरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. नक्कीच प्रत्येक कार्यामध्ये या ठिकाणी गोठेकर गावासाठी रामजी डिंगोरे या साहेबांचं सतत आम्हाला मार्गदर्शन असतं. असेच रामजी डिंगोरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. धन्यवाद, या ठिकाणी आपण आलात. आम्हाला या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती पाहायला मिळाली. आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेकरच्या वतीने आपलं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. याच दरम्यान एक झेल खरं तर इथे सुटलेला आपण पाहिला. प्रत्येक झेल अत्यंत महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. कधी कधी एखाद्या फलंदाजाचा झेल जर तुम्ही सोडला तर त्यानंतर तो फलंदाज अत्यंत आक्रमक रीतीने खेळताना आपण पाहिलेला असेलच. थोडा निडर बनतो तो, त्याचमुळे मग त्याचा इंटेंट सुद्धा बदलतो. कधी कधी झेल सुटल्यानंतर काही फलंदाज त्यांचा पवित्रा बदलवत असतात. म्हणजे ज्या पद्धतीने सिच्युएशनची डिमांड आहे त्या पद्धतीने स्वतःला खरं तर ते ढाळत असतात, त्यामध्ये स्वतःला फिट इन करत असतात आणि त्या पद्धतीने बदल करतात आपल्या खेळीमध्ये. परंतु बहुतांशी फलंदाज आक्रमकच बनतात ज्यावेळेस त्यांचा झेल सुटतो, जीवदान मिळतं त्यावेळेस. 3 धावा धावपलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सचिन. चांगलं षटक आतापर्यंत सचिनने हाताळलेलं आहे.
यावेळेचा फटका चांगला आहे, खडे खडे जरूर खेळलेले आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या अगदी जवळ टप्पा घेत असताना चेंडू एका टप्प्याने सीमा पार, फटका दर्जेदार, फलंदाज राहुलच्या बॅट मधून चौकार. विनंती असेल सिद्धार्थ पाटील याचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. बघा, अधिकचा वेळ घेतला जातो गोलंदाजी करणारा संघ. आपणास सूचना आहे आयोजकांच्या वतीने, जास्त डिले जर आपण कराल तर तुम्हाला एक षटरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागू शकतो. चौथं षटक सुरू होईल त्यावेळेस. चेंडू फार उंच जात असलेला आपण बघतो. लॉफ्ट केलं होतं फलंदाजाने. एक क्षेत्ररक्षक तिकडे लॉंग ऑनला उपस्थित आहेत. जिकडे क्षेत्ररक्षक उभे होते तिथे चेंडू नेमका आला. जजमेंट क्षेत्ररक्षकाचं चांगलं राहिलं. एक कठीण झेल त्याने टिपला. याचमुळे फलंदाज यावेळेस अनमोल बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. वेताळ स्वामी संघाला लागलेला हा दुसरा महत्वाचा हादरा. मैदानी पंच सुमित देशमुख सर यांच्या वतीने मिळतो. सुमित देशमुख सर त्याचबरोबर माने सर यांची अत्यंत चांगली कामगिरी या स्पर्धेमधून आपण बघत आहात. पंचांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. आरज सर यांचाही खरं तर नामाचा उल्लेख करावा लागेल. या परिसरातील क्रिकेटचं एक चांगलं नाव. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करत असताना गोलंदाज कामेशला आपण बघतो. षटक आतापर्यंत चांगला हाताळलेला आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असताना 53 धाबा बनवायचे आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जाणारा फलंदाज. चौकाराने सुरुवात आपल्या डावाला जरूर दिली होती. इथेही पुन्हा एकदा लेंथ बॉल. हार्ड लेंथवर ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेस फलंदाजांना खोऱ्याने धाबा जमवत असताना खूप आव्हानं फलंदाजांच्या समोर येत असतात आणि तेच पाहिलेले आतापर्यंत गोलंदाज कामेशच्या विरोधात. शॉट ऑफ गुड लेंथ.
बॅकफुटला गेले होते, ऑन साईडला फटका खेळला, क्षेत्ररक्षक पंबल होत आहेत. एका धाब्यावर समाधान मानलं जाईल. दोन्ही फलंदाज कोणतेही हेजिटेशन दाखवत नाहीत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाही. बघा, क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 2-2, 3-3 धावा पूर्ण करता येणार नाहीत. परंतु पहिली धाव ज्यावेळेस तुम्ही अतिरिक्त वेगाने पूर्ण करता त्यावेळेस त्या क्षेत्ररक्षकावर दबाव येतो. दबावामध्ये रथी मारथी ढेर झालेले आपण बघतो. क्षेत्ररक्षकाच्या वतीने चूक करण्याची शक्यता असते आणि तिथे मग तुम्हाला अधिकच्या धावा मिळू शकतात. ऑफसाईड रिजन मध्ये चांगल्या खायतायत फलंदाज. राहुलचा जर आपण विचार केला तर या अगोदर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याने एक चौकार खेळला होता. समथिंग अराउंड दी ऑफ स्टंप अँड ऑफ स्टिक. शेवटचा चेंडू या षटकातील फेकला जाईल कामेशच्या वतीने. कमी गतीने चेंडू हाताळलेला आहे, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर पूल केलेलं आहे, खेचून मारलं. समालोचन कक्षाला दिलं गेलेलं अभिवादन. अत्यंत महत्वाचा निर्णायक षटकार. दरवर्षाची ओढ तुझी लागली मनाला, साई दरवर्षाची ओढ तुझी लागली मनाला. नसाई तुझी भेटीला भेटीला मी येतावर शिर्डीला, नसाई तुझे भेटीला रे भेटीला मी येतावर शिर्डीला. भेटीला भेटीला रे नवसाईचे भेटीला, भेटीला चला लगेच तिसरं षटक सुरू करा. 12 चेंडूंमध्ये आणखी 36 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला आतापर्यंत 17 धावा बनवू शकलेले आहेत वेताळ स्वामी संघाचे फलंदाज. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतलेले आपण पाहिले. अनमोल आणि अमोल ही जोडी होती सलामीची आणि दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. त्यानंतर जबाबदारी उर्वरित 2 फलंदाजांनी घेतलेली आहे, राहुल आणि रोशन. राहुलने एक चौकार खेळलेला आहे आतापर्यंत. रोशनच्या बॅटमधून एक षटकार आलेला आपण पाहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये सचिनने 7 धावा खर्च केल्या होत्या. 10 धावा कामेशच्या वतीने खर्च केले गेलेल्या आपण पाहिल्या. दोन्ही गोलंदाजाने एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. उर्वरित 12 चेंडू 36 धावांची गरज. 18.00 धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखावी लागेल. हे तितकं सोपं नाहीये. खरं तर या मैदानामध्ये जरी धावा बनत असतील तरी ज्या पद्धतीची गोलंदाजीची धार वाघोबा संघाच्या गोलंदाजांकडे आहे हे आव्हान थोडं कठीण होऊ शकतं. आखुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे. राहुलच्या बॅटमधून आलेला हा फटका मिस टायमिंग होता, मिसक्यू हिट होता. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू स्कोर ऑफ द विकेट गेलेला आपण पाहिला. 2 धावा इथे मिळत आहेत. आणखी 34 धावांची गरज आहे. 11 चेंडू 34 धावा असं समीकरण उरलेलं आपण बघू शकू. गोलंदाज गुड्डू याचा वापर केला जाते संघ कर्णधाराच्या वतीने. कामेश षाटीचा हा सामना अत्यंत चांगला राहिला. फलंदाजी त्याची चांगली झाली होती. गोलंदाजीतही त्याने चांगली चुणूक दाखवली. या गावातील युवा उद्योजक आतिश डोंगरे यांचं आगमन झालेलं आहे. रातो के और एक कातिल. एक धाव दरम्यान मिळाली. आतिश जिकडे जिकडे असतात तिकडे तिकडे सत्ता असते. रोशन, दिस इज द थर्ड ब्लो फॉर बेताल स्वामी. नवीन फलंदाज दादू दाखल होत आहेत. या अगोदर अनमोल, अमोल आणि रोशन बाद झालेले आहेत. गुड्डूच्या वतीने तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जात आहे. खांद्याचा अतिरिक्त वापर करत असताना गोलंदाजांना कालपासून आपण बघतो खांद्याचा जितका तुम्ही अतिरिक्त वापर कराल तितका चेंडू उसळी घेत असतो. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पूल करायचा होता फलंदाजाला. मिस टायमिंग फटका टॉप एज लागली होती.
व्हॉट अ गुड बॉल. अत्यंत चांगला चेंडू, नियंत्रण चांगलं दाखवलं यावेळेस. कानाच्या जवळून अगदी हात जातोय या गोलंदाजाचा. आणि या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजीमध्ये शैली दाखवता त्यावेळेस तुम्हाला पिक करणं, अर्थात त्या गोलंदाजाला पिक करणं फलंदाजासाठी थोडं कठीण बनतं. पुन्हा एकदा त्याच्या शैलीकडे आपण लक्ष देऊ. हा बघा, कानामागून आला आणि तिखट झाला असं मराठीमध्ये म्हणतात. त्या पद्धतीनेच खरं तर गोलंदाजी करतायत. तीक्ष्ण आणि तिखट गोलंदाजी, बोचरी जीवघेणी कमी खर्चिक गोलंदाजी गोलंदाज गुड्डूच्या वतीने केली जात आहे. एकूण 3 धावा फक्त आणि फक्त आतापर्यंत त्याने खर्च केलेल्या आहेत. धावफलकाकडे नजर दिली तर धावा झालेली त्या म्हणजे 20. शेवटचा चेंडू फेकला जाईल. स्टार्किंग याला बॅटरचा विचार केला तर दादू स्ट्रगल करतायत. तो स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न दादूने जरूर केलेला आहे. क्षेत्ररक्षकाचा लेट रिस्पॉन्स, समजलंच नव्हतं त्या फिल्डरला की चेंडू त्याच्या दिशेने येतो म्हणून. या अगोदर हाताने झेल टिपता आला नव्हता, त्यानंतर फुटवर्कचा वापर केलेला आहे चेंडू अडवण्यासाठी. याच दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. 2 धावा मिळाल्या, 3 षटकं संपली. धावफलकावर धावांचा विचार केला तर त्या बनलेले आहेत 22. एकूण धावा बनवायचे 53. याचा अर्थ आणखी 31 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात वेताळ स्वामीला. गणेशवाडी बी संघाचा कोणी प्रतिनिधी असेल लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क साधायचा. गणेशवाडी बी. आमंत्रित केलंय गोठेकर सी या संघाला. यापुढील जी त्यांच्या वतीने केली जाईल. बघा, यानंतरच्या सामन्यांमध्ये इथे स्कोररच्या वतीने वेळेची नोंद केली जाणार आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, क्रिकेट खेळत असताना तुम्हाला कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करावा लागतो. फुटवर्क जर व्यवस्थित नसेल तर मग क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून तुम्हाला धावा बनवणं मुश्किल होत असतं. फुटवर्क जर वगळलं क्रिकेटमधून तर फक्त हँड आय कोऑर्डिनेशनच वाचते राहते. आणि हँड आय कोऑर्डिनेशनचा वापर करत असताना तुम्हाला त्यावर अवलंबून राहून खेळावं लागतं. इथे तोच वापर चांगला केला फलंदाजाने. राहुलच्या बॅटमधून आलेला हा षटकार, सामना जिवंत आहे. एकूण 31 धावा हव्या होत्या. दुसरा चेंडू फेकला गेलेला आहे. 6 आलेले आहेत म्हणजे 4 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आपण बघू शकू. क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता असते, ती एकदा बाहेर आली की मग होत्याचं नव्हतं व्हायला उशीर लागत नाही. माणसाचं नशीब बदलायला कधी कधी वेळ लागत नाही. एखादी अशी घटना माणसाच्या आयुष्यामध्ये होते की ज्यातून राजाचा रंक बनतो, रंकाचा राजा बनतो. क्रिकेटमध्ये सामन्याचं चित्र बदलायला किंवा सामन्याला कलाटणी घ्यायला उशीर निश्चितच लागत नाही. हा षटकार त्याची नांदी देईल का हे आपल्याला पाहायचं आहे. 4 चेंडू आणि 25 धावा समोर ठेवलाय. आता औपचारिकता फक्त आणि फक्त शिल्लक राहतील. त्याच भागामध्ये जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे फलंदाज राहुलने. अलीकडचं टेनिस क्रिकेट जर आपण पाहिलं तर फलंदाज ऑन साइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, परंतु राहुल याला अपवाद आहेत. राहुल ऑफसाइड रिजन मध्ये जास्तीत जास्त फटके खेळताना आपण पाहिलेले होते. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळत आहेत. बिग हिट केलेला आहे. प्रचंड ताकद वापरली फलंदाजाने आणि त्याचाच परिपाक म्हणून चेंडू साइड स्क्रीनवर जाऊन आदळला. हा षटकार दादा डिंगोरे साहेबांच्या या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालंय. आई गावदेवी स्पोर्ट्स आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये मंडळाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. या षटकामध्ये 2 षटकार, 1 चौकार जरूर आला, परंतु धावफलक आता विजयापासून फार दूर आहे. कारण 39 धावा बनवलेल्या आहेत. 14 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 14 धावा बनताना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मी पाहिलेले आहेत, परंतु त्यासाठी 2 नो बॉल हाताळावे लागतील. दोन्ही वेळेला फलंदाजाला षटकार खेळावे लागतील.
व्हॅलिड डिलिव्हरी आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे वाघोबा संघाने वाघासारखे लढले. वाघोबाचे सगळे खेळाडू विशेषत्वाने कामेश चाके अत्यंत चांगला राहिला होता. त्याचबरोबर माही आणि सचिन हे दोन खेळाडू सुद्धा चांगले चमकले या सामन्यामधून. सामनावीर खेळाडू कामेश विनंती असे लवकरात लवकर जोडले जा. त्याचबरोबर गुरु